नमस्कार मित्रांनो, आज आहे 10 जून. 10 जूनच्या दिवसभरच्या आपण ठळक बातम्या बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान. राष्ट्रपती भवनात मोदींसह 72 मंत्र्यांचा शपथविधी, 30 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री. कोकण मराठवाड्याला केंद्रात प्रतिनिधित्व नाही, नारायण राणे भागवतकर यांना वळवले. काँग्रेस पक्ष अहंकारी व नकारात्मक, देवेगौडा. गत 10 वर्षाप्रमाणेच मोदी देशाची सेवा करतील. शेअर बाजारातील 4 जून रोजीच्या घसरणीवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका. मोदींकडे नेहरूसारखा जनादेश नाही, सुदीप बंडोपाध्याय. मोदींच्या शपथ सोहळ्यावर तृणमूलचा बहिष्कार. तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ आहे. लोकसभेच्या पराभवामुळे आपल्या निराश समर्थकांना पंकजा मुंडेंचे आवाहन. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीचे सूर. अनुभवी नेत्यांवर विश्वास, नव्या चेहऱ्यांनाही संधी. आगामी काळात निवडणूक असलेल्या राज्यांना प्रतिनिधित्व. 24 तासात फाईल क्लिअर करा, दबावाला बळी पडू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या नव्या मंत्र्यांना सूचना. बोगस वाहन विक्रीची तक्रार व्हॉट्सॲपवर नोंदवा, कृषीमंत्री धनंजय मुंडे. नरेंद्र मोदी यांनी केली नेहरूंची बरोबरी, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन घडविला इतिहास. कोकणने महायुतीला यश दिले, पण मंत्रिपदाने दिली हुलकावणी. विदर्भात फाटका तरी दोघे झाले मंत्री. कॅबिनेटच हवे या आग्रहामुळे पटेल यांचा समावेश लांबणीवर. 2 तासांच्या चर्चेनंतर भविष्यातील मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्याचा निघाला तोडगा. भारताने पाकला 7व्यांदा नमवले, 6 धावांनी मारली बाजी. जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर, हार्दिक पांड्याचाही दमदार मारा. ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय, इंग्लंडला नमवलंय. ॲडम झंपा ठरला सामनावीर. भारताने घेतले 722 कोटींचे सोने. मे महिन्यात स्वित्झर्लंड, चीनमधून सर्वाधिक खरेदी. मी पराभव स्वीकारला आणि पचवला आहे, पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन. बीडमध्ये तणाव. मराठा समाज शांत आहे, आता खोटे सहन करणार नाही, जरांगेंचा सूचक इशारा. अशोक चव्हाण यांचे भाजपात येऊन मोठे नुकसान झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत पाटील यांची उपरोधात्मक टीका. धनगर, मुस्लिम, मराठा आणि दलित देखील महायुतीपासून दुरावले. महादेव जानकरांची